कळंबोलीतले जे टाके आहेत, आता सन्माननीय चव्हाण साहेबांनी म्हटलं का 5 लाख लिटरचे, पण या घोषवाऱ्यामध्ये कुठं जसं दिलेलं नाहीये नमूद का किती लाख लिटरची टाकी आहे. 5 लाख लिटरची तर ह्याच्यात तर त्याचं स्टोरेज किती आहे? स्टोरेज 5 लाख. मला या अनुषंगाने थोडासा विषय मांडायचा आहे. आता आपण कळंबोलीमध्ये शहरामध्ये सेक्टर 2 च्या ठिकाणी ग्राउंड प्लस 5 आणि वरती 5 आपण असं करतो. आपण कळंबोली गावात पण टाकीची बांधकाम केलेली आहे. त्या ठिकाणी स्टोरेज टाकीसाठी मी सातत्याने बोलतो, स्टोरेज टाकी 24 आवर्स आपण सांगता पाणी देतो. मग तिथे स्टोरेज टाकी का घेऊ शकलो नाही, थोडासा मला स्पष्टीकरण दिलं तर बरं पडेल. कारण या ठिकाणी आपण स्टोरेज टाकी घेतली आणि माझी त्यावेळेस पासून मागणी होती का तुम्ही त्या ठिकाणी स्टोरेज टाकी घ्या. आता एखाद्या वेळेस जर पाणी त्या ठिकाणी पाण्याच्या लाईन गेला, पाणी नाहीच आहे, मग आपल्याला स्टोरेज नसल्यामुळे पाणी कशा पद्धतीने देणार आपण, हा प्रश्न मी त्यावेळेस विचारतो. आताही तोच मला प्रश्न निर्माण झालाय. आपण या ठिकाणी स्टोरेज टाकी घेतले त्यामुळे तुमचं अभिनंदन आहे, कारण स्टोरेज हा पाहिजेच असला पाहिजे, परंतु तिथे का घेतली नाही हा एक प्रश्न. आणि या घोषवाऱ्यामध्ये ते डिटेलिंग का दिले नाही आपण, त्याची माहिती आम्हाला द्यावी. त्या पनवेलमध्ये पण आहे आणि कळंबोलीतली पण आहे. कळंबोलीतले सभापती महोदय, कळंबोलीतली टाकी जी आहे काम चालू आहे, त्या टाकीला कुठेही प्लास्टर नाही. आता नाव मी मला वाटतं नौपाड्याचे ते 2-3 ठिकाणी टाकीची माहिती काढली तर त्या ठिकाणी प्लास्टर आहे. आधी चव्हाण साहेबांशी मी बोललेलो, चव्हाण साहेबांचं म्हणणं त्या टाकीमध्ये त्यांचा प्लास्टरचा भाग नाहीये. तर मला आता आजच्या मीटिंगमध्ये आपल्याला म्हणजे सूचना करायची आहे की त्याला आपण प्लास्टर घ्या, त्या कामाला गती मिळाली पाहिजे. कारण तो काम आता 2017ला टाकी तोडली होती, त्याच्यानंतर ते आता टाकी डेव्हलप होते आणि डेव्हलप होऊन त्याच्याला प्लास्टर नाही आहे. तर माझी विनंती आहे त्या ठिकाणी प्लास्टर असावा आणि आपण खाली जो बेस सभापतीमध्ये त्यांनी केलेला आहे त्या बेसमध्ये जसा मातीचा ढिगारा टाकून त्याच पद्धतीने त्याला कुठली लेवल नाही केली, ते आपण थोडंसं हे करावं आणि याची पुढची माहिती आम्हाला द्यावी. भगत साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला, आपण ती योजना अशी डिझाईन केलेली आहे की ती नावाशिवा टप्पा 3 योजनेवरती पूर्ण हा पुरवठा आहे, पूर्ण दानसर आहे. आणि ज्यावेळेला नावाशिवा टप्पा 3 पाणी पुरवठा योजना सुरू होईल त्यावेळेला त्या लाईनवरचं प्रेशर हे 3.5 kg असेल, म्हणजे साधारणतः 35 मीटर त्याच्यावरती हेड असणार आहे. त्या 35 मीटरच्या हेडमुळे प्रत्येक टाकी ही बाय ग्रॅव्हिटी भरली जाणार आहे. त्यामुळे कुठल्याही आपण छोट्या टाक्यांना कुठेही आपण साठवण टाकी घेतलेल्या नव्हत्या. त्या स्कीम मध्ये टाकी बांधायची, त्या स्कीमवर आधारित आपल्या टाकी आहेत. आपली जी योजना मंजुरी दिलेली आहे ना, अमृत ही नावाशिवाय टप्पा 3 जर तो सोर्स पूर्ण होईल तर ह्या टाक्या पूर्ण होतील. आणि त्या डिझाईन प्रमाणे आणि त्या पाईपलाईनवरच्या प्रेशर प्रमाणे या टाक्या डिझाईन केलेल्या आहेत. त्यामुळे प्रेशरला पाणी जाईल. हे 3.5 kgचं प्रेशर म्हणजे 35 मीटर असणार. त्यामुळे त्या टाक्यांची हाईट आहे ती 20 मीटर आहे. त्यामुळे तो 15 मीटर हेड राहून त्याला पाणी जाऊ शकतं ते, असं डिझाईन आहे. दुसरा साहेबांचा मुद्दा आहे प्लास्टर केलं नाही. प्लास्टर हे RCC टाकीमध्ये येत नाही, पण तरी पण साहेबांनी मला विनंती केल्यानुसार मी तिथलं काम थांबवलंय. जर मला ते वाटतंय तर मी काही टाक्यांना क्रॅचेस पडलं करून घ्या. क्रॅचेस माझा हो बघितलं साहेब म्हणतायत ना, बघून घे आणि त्याचा जो प्रश्न आहे तुम्ही निकाली मार्गी लावा.